अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आले असून या संदर्भातील टॉप 9 बातम्या पाहूयात। अकोला जिल्ह्यातल्या वाडेगावमध्ये भीषण पाणी टंचाई, नाल्याच्या काठावर पाईपलाईनला गळतीतून पाणी भरण्यासाठी महिलांची जीव धोक्यात घालून कसरत। गेल्या 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान, पावसामुळे आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांमधून नाराजीचं सूर। सरकारनं तत्काळ लक्ष घालण्याची शेतकऱ्यांची मागणी। तळ कोकणात आंबा काजू शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रकल्प राबवणार, नितेश राणेंची माहिती। आंबा काजूच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची देखील राणेंची प्रतिक्रिया। नाशिकमधील येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून 6 दिवस बंद राहणार। कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला, बाजार समिती बंद असल्यानं शुकशुकाट पसरला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये भेंडीला दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत, त्यात इंधनाचा तुटवडा जाणवत असल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडला। सध्या भेंडीला एका क्विंटलला 1600 रुपये दर मिळतोय। बुलढाण्यामध्ये इंधन टंचाईचा शेतकऱ्यांना फटका, ट्रॅक्टरमध्ये डिझेल नसल्यानं शेतीची कामं थांबली, शेतकऱ्यांचा शेतमाल घरातच पडून। गोंदियामध्ये धान खरेदीचं उद्दिष्ट वाढवून न दिल्यानं शेतकरी हमीभावापासून वंचित राहण्याची शक्यता, यामुळे 50,000 शेतकऱ्यांची कोंडी। धान खरेदीची मुदत संपण्यास 3 दिवस शिल्लक। परभणीमध्ये बारदाना उपलब्ध नसल्यामुळे नाफेड केंद्र बंद, खासगी बाजारात शेतीमाल विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ। नाफेड केंद्राला तत्काळ बारदाना उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढल्याची माहिती समोर। जिल्ह्यामध्ये प्रति हेक्टरी 140 ते 145 किलोपर्यंत रासायनिक खतांचा वापर। रासायनिक खतांचा जास्त वापर वाढल्यानं जमिनीची सुपीकता कमी झाली।